भाव आहे तिथं देव आहे. महिला मंडळ तुमची सासू मेली, तुम्ही म्हणाल चांगली बातमी आली, मेली. पोरगी रडती, सुन रडती, दोन्ही सारख्या रडत्या का? लबाड बोलायचं नाही. सून रडते सुटले म्हणून, आणि मुलगी रडती मला आई. पूर्वी मुलीचं लग्न झालं का पोरगी लग्नामध्ये दीड दीड तास रडायचा कार्यक्रम चालायचा, लय बॉम्बलायचे लोक लग्नात. आता नवरी रडत बिडत नाही काय? आता नवरी नवी राहिलीच नाही ना. आता 10 लग्नांमधले 7 लग्न जुने आहेत. फक्त मांडवात आणून करायचे नाही तर ते कॉलेजला असल्यापासूनच व्हायला असत. त्या लग्नाला तर आशीर्वाद द्यायचं सुद्धा भ्या वाटत, काय करावं आणि काय नाही. कारण पूर्वी असा नियम होता पोरीनो, मुलीचं लग्न बाप जमवायचा आणि ज्या घरात बाप देईल त्या घरात मुलीनं नांदायचं, असा नियम होता. तो नियम आता बदलला. आता पोरीचं लग्नच बापाला व्हॉट्सअपला माहिती झालं, गुड्डी गेली काय. आता काय झालंय महाराज, घरादारांमध्ये नामापासून माणसं दूर गेलीत आणि झटका हरिपाठासारखा झालाय. नामाशी विनमुख तो नर पापिया. माणसं भजनापासून दूर गेल्यामुळं माणसं विकाराच्या अधीन झाली आणि मर्यादा संपली. मर्यादा संपली. शाळेतून मुलगी जर आली तर आई नऊवार साडीतली होती बिचारी साधी, पण ती पुरीला म्हणायची इकडे ग, का ग उशिरा आली तू? पोरगी म्हणायची आई ग आई बरोबर आहे, थोबाड फुडीन, काल झाडाची सावली इथं होती. आईला घड्याळ नव्हतं पण झाडाच्या सावलीवर मुलीची शाळा होती. त्यावेळेस मुली शिस्ती शाळेत येत होत्या. आज रविवारी मुलगी शाळेत जाते, दप्तर घरी आहे आणि पोरगी शाळेत आहे. मग हा जादा तास भरतो कुठं? आणि सध्या काय झालंय, विकारी माणसं फक्त तात्विक विचार करतात. तुम्ही एक साधी गोष्ट पहा, 2-4 महिन्यापासून एक बातमी येत असते पेपरला, काही अल्पवयीन मुलीला फसवली, अल्पवयीन मुलीला फसवली, अल्पवयीन मुलीला फसवली. आता त्या पोरीचं वय असतं 15 वर्ष, ती बारीक टोनगी आहे का? तुम्ही सगळे लोक आरोप कोणावर करता? पोरावर. शिक्षा कोणाला देत तुम्ही? पोराला. त्याचं प्रायश्चित्त कोणाला देता? जरा डोके खाजवा, कुणाला देता? पोराला. पोरीचा दोष नाही का त्याच्यात? त्या पोराची त्या पोरानं टिंगल केल्यावर तिनं जर त्याच्या कानपट्टीत ठेवून दिली असती, तो कावळा शिवेपर्यंत परत पोरीच्या नाहीत लागला नसता. त्याला आधार कोणाचा आहे? याला मुलगी जबाबदार आहे ना. ग बाई तुला मोबाईल त्याच्याकडून घ्यायला गोड लागलं, त्यानं रिचार्ज मारलेलं गोड लागलं, त्याच्या गाडीवर तोंड बांधून हिंडायला गोड लागलं, मग आता का भुकती तू? याला मुलगा दोषी असं नाही, जेवढे पोराच्या फटके दिले तेवढे हिच्या द्यायला पाहिजे. हिला समजत नाही का? आणि हिला सगळं खतपाणी तिच्या आईचं आहे. आईला माहित नाही का तुझ्या मुलीकडे 10,000चा मोबाईल कुठून आला? बधीर आहेत का तुम्ही? समजत नाही का तुम्हाला? आपल्या मुलीच्या पर्समध्ये 2-2 हजाराच्या नोट आहेत. आपली मुलगी रविवारी शाळेत जाते, 3-3 सिम आहेत तिच्या मोबाईलमध्ये. तिच्या ब्युटी पार्लरचा मेकअपचा खर्च किती आहे? आपली पोरगी कशी वागते? तिची आई कुठं पारायणाला बसली का? समजा कोणती बाई माया पुढे बसलेली आहे कीर्तनात का तुझी पोरगी प्रेमात पडली तुला माहित नाही? बोटवर कर बरं, सत्कार करतो मी, माहित नाही तुला? जाऊ दे, आजचं पाकिट देतो तुला मी, सांग करते का नाही? माहित नाही का आपली पोरगी आरशा पुढे पाहते, 2-3 वेळा भांग पाडते, आठवड्यातून एकदा बुटी पार्लरला जाते. मग तुझ्या पुढलं काय पांडुरंगाचा साक्षात्कार हो राहिला का? तिची वैकुंठ गमनाची तयारी झाली. माणसं पॉझिटिव्ह विचार करतात महाराज, दोन्ही बाजूने केला पाहिजे, निगेटिव्ह अधिक पॉझिटिव्ह. आणि तसं माणसं करत नाही. याला एकच कारण, दबाव नावाची गोष्ट समज. या मंडळीचं कौतुक करा महाराज, फडके पाटलांच्या एवढ्या दिंडीचं 1365 क्रमांकाच्या एवढे माणसं मोकळ्या मनानं अन्नदान घालून एवढा मोठा कार्यक्रम करतात. देव त्यांचं कल्याण करणारच ना. आणि त्यातल्या त्यात ह्या वर्षाची पौर्णिमा आहे आज. महिला मंडळ पटकन उत्तर द्या. पौर्णिमा सांगतो एका मिनिटात. आजची पौर्णिमा शाकंभरी पौर्णिमा आहे. बोला पटकन, महिन्याचे दिवस किती? तुमचा काय संबंध? दिवस किती महिन्याचे? आजारी तुम्ही? बोला पटकन, किती? 30. तिचा अर्धा भाग किती? 15. पहिल्या भागाला म्हणतात शुद्ध, दुसऱ्या भागाला म्हणतात वद्य. मग वर्षाला शुद्ध किती? 50% आरक्षण.
आणि ते म्हणतात वर्षाला शुद्ध 6. अहो वर्षाला शुद्ध 12. महिने किती आहेत? 12. मग शुद्ध किती येतील? 12. मग वद्य किती येतील? 12. मग शुद्धला येते ती पौर्णिमा आणि वद्यला येते ती अमावस्या. मग वर्षाला पौर्णिमा किती? 12. ऐका 12च्या 12 पौर्णिमा एका मिनिटात. पहिली पौर्णिमा हनुमान जयंती, नीट ऐका. पहिली पौर्णिमा हनुमान जयंती, दुसरी पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा, तिसरी पौर्णिमा वट पौर्णिमा, चौथी पौर्णिमा गुरु पौर्णिमा, पाचवी पौर्णिमा नारळी पौर्णिमा, 6वी पौर्णिमा भागवत पौर्णिमा, 7वी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा, 8वी पौर्णिमा त्रिपुरा पौर्णिमा, 9वी पौर्णिमा दत्त जयंती, 10वी पौर्णिमा शाकंभरी पौर्णिमा, 11वी पौर्णिमा माघ पौर्णिमा, 12वी पौर्णिमा होळी. संपल्या ना पौर्णिमा 12. पाहत काय माझं 12 पौर्णिमा. मग अमावस्या किती? 12. त्यातल्या 4 सणाच्या आहेत. एका अमावस्याला शनी महाराजांचा जन्म आहे, एका अमावस्याला शनी महाराजांचा जन्म आहे, एका अमावस्याला लक्ष्मी पूजन आहे, एका अमावस्याला बैल पूजन आहे आणि एका अमावस्याला पठ्ठ्या पेलाच पाहिजे. गटार अमावस्या इज व्हेरी बिग फेस्टिवल ऑफ पेटार्स अँड बेवडा. आता पौर्णिमा किती झाल्या? बॉम्बाला सगळं 12. अमावस्या किती झाल्या? 12. मग प्रतिपदा किती होती? मग अप्रतिपदा 24 होती ना. पहिल्या 12 आणि दुसऱ्या 12. शुद्धच्या 12 24. 24 मधल्या सणाच्या 2 आहेत. एक बलिप्रतिपदा आणि एक गुढीपाडवा. द्वितीय 24 सणाच्या 3. धर्मनाथ 20, तुकाराम 20, धर्मनाथ 20, तुकाराम 20, भाऊबीज. तृतीया 24 सणाच्या 2. अक्षय तृतीया, हरतालिका. चतुर्थ्या 24 मंगळवारी आली तर अंगारखी, नाही तर चतुर्थ्या. पंचम्या 5 24 आहेत पण सणाच्या 5. रंगपंचमी, नागपंचमी, वसंत पंचमी, ललित पंचमी, पांडव पंचमी. षष्ठ्या 3 नाथषष्ठी, श्रीयाळ षष्ठी, चंपा षष्ठी. सप्तम्या 1 रथसप्तमी. अष्टम्या 3 कालाष्टमी, दुर्गाष्टमी, कृष्णाष्टमी. नवम्या 3 अविद्वा नवमी, महानवमी, रामनवमी. दसम्या 2 दसरा, माघ शुद्ध दशमी. एकादशी 24 पवित्र, द्वादशी 24 पवित्र, त्रयोदशी 1 धनत्रयोदशी. चतुर्दशी 3 नरक चतुर्दशी, वैकुंठ चतुर्दशी, आनंद चतुर्दशी. पौर्णिमा 12, अमावस्या 12. संपलं वर्षाचं पंचांग. द्या 60 रुपये. बामणाला सुद्धा सुधारायचं नाही एवढं पंचांग. मी पंचांग भविष्य असं टपक्यात सांगणार, टपक्यात असं समोरच्या माणसाला पाहून लगेच आहे बाई इथं 2-3 दिवशी येणार आहेत एका मिनिटात सांगा. ते उगाच भांडणाचा मूळ नको, नाही तर असं लगेच नजरेत सांगणार. असं पटकन सांगणार. हे असं नजरेत जरी टाकलं तरी हे बाई इंग्लिश मिडियमला आहे, इंग्लिश मिडियम मराठी मिडियमला दुसरीला आहे का तिसरीला आहे. पटकन असं नजरेतून सांगणार, उगाच वाद नको. पौर्णिमा झाल्या 12, अमावस्या झाल्या 12 आणि त्याची आजची पौर्णिमा आहे शाकंभरी पौर्णिमा. त्यासाठी सत्यनारायण पूजा. दिलीप महाराज फडके आणि त्यांचे अध्यक्ष विद्यार्थी साहेब, गायक वादक कोणी जन्मंडपाले माईक सिस्टीमवाले, कीर्तनाला बसलेल्या बचत गटाच्या बाया, महिला आघाडीच्या बाया, कॉलेजचे पोरं, दारुडे बिरुडे बिवडे बिवडे जुगारे बिगारे. उद्या कोणी म्हणाय नको मा नाव नाही घेतलं कीर्तनाला. सगळ्या मंडळीला धन्यवाद आणि कीर्तनाला सुरुवात. मग तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं? आतापर्यंत 3च गोष्टी क्लिअर करून द्यायला तुम्हाला. ज्ञानच देव आहे, देवच ज्ञान आहे, देव आहे, फायनल झालं. आणि त्या पूजेचा नियम 24 वर्षाचा आहे. हा 24व्या वर्षाचा आहे. हा असाच चालत राहो ईश्वरच्याने प्रार्थना. आणि आशासाठी नामदेवराया देवासमोर नियम करतात. मुद्द्याला सुरुवात. नियमाचे 3 प्रकार आहेत. कायिक नियम, वाचिक नियम, मानसिक नियम. तपाचे 3 प्रकार आहेत. कायिक तप, वाचिक तप, मानसिक तप. नीट आहे का बरं? तपाचे प्रकार 3. कायिक तप, वाचिक तप, मानसिक तप. तपाचे 3 प्रकार. तपाचे 3 प्रकार. नियमाचे सुद्धा 3 प्रकार. कायिक नियम, वाचिक नियम, मानसिक नियम. तापाचे 3 प्रकार आहेत. अधिदैविक, अधिभौतिक, आध्यात्मिक. ताप झाले 3, नियम झाले 3. आता पुन्हा ऐका बरं का. नियम झाले 3. प्रारब्धाचे सुद्धा 3 प्रकार आहेत. उत्तम, मध्यम, कनिष्ठ. उत्तम त्याला 18व्या अध्यायात अशी ओवी आहे.
इष्ट अनिष्ट इष्ट इष्ट उत्तम मध्यम कनिष्ठ आणि त्याला 14 शिववी आहे रजतम सत्व प्रकृती जाण सत्व ते उत्तम रज ते मध्यम म्हणजे रजगुण तमगुण सत्वगुण नियमाचे प्रकार 3 नियम तू शाळेत जाते का कितीला आहे तू 10वीला आहे का 6वीला आहे 7वीला आहे तू हा मराठी मिडियमला आहे 6वीला आहे तू 6वीला आहे म्हणलं थोडं तू अवघड होईल अवघड प्रश्न तुला नाही समजायचा पटकन समजेल तुला जेवढं समजेल तर दिशा किती का 4 मुख्य 4 उप 4 बरोबर आहे आता 2 राहिल्या दिशा एकूण 10 आहेत पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर ईशान्य आग्नेय वायव्य नैऋत्य अप अँड डाऊन खाली आणि वर एकूण दिशा किती झाल्या 10 मानेपासून वर इंद्रिय 5 आणि मानेपासून खाली 5 5 आणि 5 10 आणि या 10च इंद्रियांनी नियम करायचा आणि नियम असं काही नाही करायचा भाकरी खात नाही सफरचंद खातो चहा पित नाही दूध आणतो बायको करीत नाही टिकटॉक पाहतो हा नियम नाही करायचा मग नियम काय करायचा काय करायचा नामदेवराया देवाला म्हणले देवा मी पहिला नियम करतो आई फिरवते तो वात्सल्य भाव आहे आणि न्हावी फिरवतो त्याचा 50 रुपये भाव आहे हात दोघांचे पण भावात फरक आहे सासू मेल्यावर मुलगी रडते आणि सुनई रडते मुलगी रडते मला कधीच आई मिळणार नाही म्हणून आणि सासू सून रडते सुटले म्हणून दोघींचा भाव वेगळा आहे जसं आपण म्हणतो बा त्या प्रियकराचं त्या प्रेयशीवर लई प्रेम आहे हा पागलपणा आहे या प्रियशा प्रियकरावर कधी खरं प्रेम करू शकत नाही हा 80% प्रियकरांना भ्रम झालाय का ही पोरगी माझ्याशिवाय कोणावर प्रेम करत नाही असं 3 जण म्हणतात तू जात 4था नंबर आहे भाऊ 3 भाषे घेतलं तू खैस होतो का हे प्रेम बीम नाही महाराज नाही बायको बिको ह्या जगात प्रेम नामाची ताकद वाढल्याशिवाय उत्पन्नच होऊ शकत नाही नामस्मरणाची ताकद जितकी अंतकरणात वाढेल तितकं अंतकरणात काय उत्पन्न होईल प्रेम आणि जितकं प्रेम उत्पन्न होईल तितकं चित्त शुद्ध होईल आणि जितकं शुद्ध होईल तितका देव त्याच्यात राहायला येईल हे प्रेम बीम ह्या कल्पना आहे फक्त बोलायचं आपण माझी बायको माझ्यासाठी वाट पाहते बावलट आहे तू अहो माणसाची बायको 3 वर्षात नवीन 3 वाक्य बोलते 3 वर्षात पहिलं वर्ष ऐका पहिलं वर्ष नीट ऐका ऐकलं का संपलं पहिलं वर्ष दुसरं वर्ष ऐकू येत आहे का आणि तिसरं वर्ष कान फुटले का झालं दिंडी करीन आला आमच्या मोकांनी माणसाची बायको 3 अंकी नाटक करते भाऊ कोण कोणावर प्रेम करायला मोकळा आहे 9वार साडीतली फाटक्या रुगड्यातली आई फाटक्या धोत्रातला बाप आणि अखंड भजन करणारी संत सोडून जगावर कोण प्रेम करते कोणाला वेळ आहे ही प्रियशी आता इथं माझ्या पुढे 2-3 प्रियकर बसले सांगा बरं तुमचं हॉटेलचं बिल कधी प्रियशीनं दिलं का देणारच नाही ते हुशार जनावर आहे 16 आईस्क्रीमच्या कांड्या खातं एकटं आणि त्याला विचारलं तुला घेते म्हणतं इंटरेस्ट नाही पैसेच नाही तर इंटरेस्ट काय करतो पैसे असले बाकडे खाशील तू याचं प्रेम आणि काय काय हो ह्या प्रेमातली ठिकाणं 2च आहेत एक आईवडील आणि 2 संतांचं हृदय हो संसाराची राख रांगोळी झाली तरी ज्ञानेश्वरी लिहिली आणि गाता पाण्यात टाकला तरी तारून जगाला दिला हो आपण नुसतं म्हणतो बागा आपण नुसतं म्हणतो प्रेम हे बायका पोरं प्रियशी आता प्रियशी प्रेम का करते आपला खिसा थोडा गरम आहे आपण तिला मोबाईल घेऊ शकतो गाडीवर फिरू शकतो तिचं हॉटेलिंग देऊ शकतो तिला तोंड बांधून गाडीवर फिरू शकतो त्यामुळे ती आपल्यावर प्रेम करणं साहजिकच आहे तिला जर म्हणलं मी कड्यावरून उडी टाकतो तू टाकेती का पाहू टेस्ट ती तुला लुटून घरी येईल आणि दुसऱ्या पोराला मेसेज करीन गेला तो आता काही लोक म्हणते ते प्रियकर एकमेकाच्या गळ्यात हात घालून मेले या बावलाच कल्पना आहे पोरगी कुठं पोरासाठी